महाराष्ट्रात लटकलेल्या स्थानिक निवडणुका जानेवारी 2026 मध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढीची मागणी. महाराष्ट्राच्या स्थानिक निवडणुकीबाबत आज महत्त्वपूर्ण सुनावणी. खबरदार, घोडबंदर घाटात अवजड वाहनं सोडाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसावलं. मंगळवारपासून घोडबंदर घाटातला ताण हलका होणार. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबरला उद्घाटन. विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा चिघळणार. उद्घाटनाची तारीख ठरल्यावर दिबा पाटील समर्थक आक्रमक. अंजली दमानियांवर महायुती मेहरबान. रोहित पवारांनी दिल्या कोचक शुभेच्छा. महायुतीकडून अंजली दमानिया यांचे पती सरकारी समितीवर. मुंबईची भुयारी मेट्रो आणखी लवकर धावू लागली. आता पहिली भुयारी मेट्रो सुटते सकाळी 5:55 बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्यासाठी लढा देणार. धनंजय मुंडे यांचं बंजारा समाजाला आश्वासन. बीडमधील माजी उपसरपंच गोविंदा बर्गे आत्महत्या प्रकरण. आरोपी डान्सर पूजा गायकवाडला न्यायालयीन कोठडी. कल्याणच्या पटेल मार्ट मध्ये मराठी बोलण्यावरून वाद. मी मराठी बोलणार नाही म्हणत महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्त्यासोबत अरेरावी. पूजा खेडकरच्या बंगल्यात 2 तास झाडाझडती. पोलिसांच्या हाती लागले 4 ते 5 मोबाईल फोन घरात ठेवून खेडकर कुटुंबीय पसार. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक. राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल. पोलिसांची 4 पथकं होती निमसेच्या मागावर. सर्वोच्च न्यायालयाचा वनताराला दिलासा. वनतारावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले. प्राण्यांच्या बेकायदेशीर खरेदीचा होता वनतारावर आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत पाकिस्तान सामने झाले. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं संजय राऊतांना आव्हान. सिन्नर तालुक्यातील भगूर पांडुर्ली रोडची दुरावस्था. रस्त्यावर 2 ते 3 मीटर लांबीचे खड्डे. शिरूर तालुक्यात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सततच्या पावसामुळे शेतमालाचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस. घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. परिसरातील गावांशी संपर्क तुटला. जीव धोक्यात घालून बजावली ड्युटी. अपघात टाळण्यासाठी मुसळधार पावसात मॅनहोलच्या झाकणावर बसून राहिला पालिका कर्मचारी.